आजच्या ठळक बातम्या. कोकणात महायुतीला तडा, भाजपचे एकला जलोरे. रत्नागिरी नवीन बसस्थानकातील व्यापारी गाळे कॅन्टीन बंद. अलिबाग येथे जिल्हा साहित्य संमेलन उत्साहात. रायगड मुरुडमधील चिकित्सा शिबिराला प्रतिसाद. पूर्ण वंदे मातरम नियमित गायन करणारे NK वराटकर हायस्कूल. गेल्या 15 दिवसांपासून कोकणात महायुतीबाबत विविध घटक पक्षांचे विधाने आणि त्यांची वाटचाल पाहता कोकणात महायुतीला तडा जाणार अशी शक्यता आहे. सिंधुदुर्गात भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून स्वतःची शक्ती आजमावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री नामदार सामंत सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महायुतीची अपेक्षा व्यक्त केली. मात्र महायुती न झाल्यास शिवसेना आक्रमक पवित्रा घेईल असा इशारा दिला आहे. महायुतीचा त्यांनी आग्रह केला. रायगड जिल्ह्यात महायुतीला तडा गेलाच आहे. आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. रत्नागिरीचे नवीन बसस्थानक काही महिन्यांपूर्वीच कार्यान्वित झाले. आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या स्थानकामुळे प्रवाशांना आत्ता तरी चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं असून स्थानकातील व्यापारी गाळे अद्याप सुरू नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथील कॅन्टीनही बंद असल्याने प्रवाशांना उघड्यावर विकल्या जाणाऱ्या किंवा महागड्या हॉटेलमधील पदार्थांवरच अवलंबून राहावे लागते. गणेशोत्सवाच्या काळात हजारो चाकरमाने कोकणात येऊन गेले तरी देखील या बसस्थानकातील व्यापारी गाळे तसेच उपाहारगृह सुरू झालेले नाही. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी शहरातील बसस्थानकात दाखल झाले होते. त्यावेळी देखील येथील उपाहारगृहाची उणीव भासून आली. या काळात स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा प्रवाशांची असते. मात्र ST महामंडळाकडून बसस्थानकावर व्यापारी गाळ्यांचे नियोजन झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र सुरू न झाल्यानं प्रवाशांची खाण्याची गैरसोय होत आहे. कलारंग सांस्कृतिक व सामाजिक संस्था अलिबाग यांच्या विद्यमाने व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा अलिबाग यांच्या प्रमुख सहकार्याने जिल्हा साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनानिमित्त भव्य दिंडी काढण्यात आली. संमेलनाचा शुभारंभ ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी केला. तसेच यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक पागवे, भरत गावडे, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबई मनोज सानप, रायगड जिल्हा माहिती अधिकारी रायगड अजित पवार, रायगड जिल्हा ग्रंथालय अधिकारी शासकीय ग्रंथालय रायगड संजय गुंजाळ, गणेश कोळी, अध्यक्ष कलारंग संस्था प्रकल्प वाणी तसेच प्रमुख अतिथी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा विभागाचा विजय असो. आणि एकूणच बलिष्ठांच्या मिसेस त्याचप्रमाणे बलिष्ठांचे सुपुत्र आणि त्यांच्या स्नुषा त्याचप्रमाणे त्यांची नात घेत आहे. कामगार संमेलन घेत आहे, कामगार साहित्य संमेलन घेत आहे, शेतकरी साहित्य संमेलन घेत आहे, महिला साहित्य संमेलन घेत आहे, विद्यार्थी आपला महत्वाचा केंद्रबिंदू. एकूण 107 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ही खरंच गद्यामधून गायला जायचं. आम्ही स्वतः लहान असताना ह्या गोष्टी अगदी आवर्जून ऐकायचो. मी नेहमी नवरात्रीमध्ये जर कुठेही कला आजपर्यंत जागरूक असेल तर ती आमच्या देवीजवळ म्हणजे आमच्या वायशेतला नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतो. तिथे ही कला आपल्याला अजून सुद्धा तेवढं गांभीर्याने आपण त्याची दखल घेत नाही. पण त्यावेळेच्या आता
सांगायचं झालं तर ही कला आहे, ही अंतरी असावी लागते. साधं एखादं कविता करायची झाली, आता उदाहरण द्यायचं झालं झाडाले टांगला, ह्याच्यामध्ये एक आई आणि एक मूल, त्याच्यासाठी त्या आईचं कर्तव्य याची जाणीव करून दिलेली आहे. च्या माध्यमातून आज आणि उद्या संपन्न होणाऱ्या संपूर्ण संमेलनातील कार्यक्रमांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे कार्यक्रम आयोजनामधील जी मागची सर्व घडामोड होती ती आपल्या सर्वांसमोर साहेबांनी विशद केली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. परंतु हे आयोजन करण्यामागे शासनाची नक्की भूमिका काय आहे आणि आजची पिढी जी आपण सतत म्हणतो की मोबाईलमध्ये व्यस्त आहे, त्यांनी आपल्या जवळ फक्त आपला मित्र म्हणजे मोबाईलच आहे असं सर्वस्व मानलेलं आहे. तर मी त्या मित्रांना देखील सांगू शकतो की आपण थोडंसं पुस्तकाला देखील मित्र मानलं तर नक्कीच आपली यशस्वी घोडदौड वाढत जाणार आहे. ऐकल्यानंतर वाटतं की आपली मराठी खरोखरच चांगल्या पद्धतीने जिवंत आहे. माझ्यावर डोक्यावरची टोपी पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते की मी एकच व्यासपीठावर टोपी घालून बसले. संत परंपरेतून आपण दिंडीपर्यंत आणले आणि संतांची भाषा, संतांची भारुडं, संतांचे अभंग, संतांच्या गाथा जोपर्यंत आहेत तोपर्यंत माझ्या मराठी भाषेला मरण नाही, अमर राहणार आहे हे निश्चित आहे. आणि आजच्या पिढीला साहित्य संस्कृती मंडळाला आपल्याला हेच सांगायचं. मुरुड पद्मदुर्ग लीग वसंतराव नाईक महाविद्यालय व लायन्स क्लब मुरुड जंजिरा यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी, चिकित्सा व रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. लायन्स क्लब ऑफ मुरुड जंजिराचे अध्यक्ष सनी सोगावकर व खजिनदार मकरंद कर्णिक, सदस्य CM ठाकूर, पद्मदुर्ग लीगचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व त्यांचे सहकारी, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ॲडव्होकेट इस्माईल घोले, वासंती उमरोटकर, प्राचार्य डॉक्टर JK कांबळे, संदेश दांडेकर, अलिबाग शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर गोसावी व त्यांची टीम, लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या डॉक्टर निकिता पिसे व त्यांची टीम आणि मान्यवर उपस्थित होते. शासनाने वंदे मातरम राष्ट्रीय गाणे आता शाळांमधून सुरू केले. मात्र दापोली तालुक्यातील महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे गाव असलेल्या व महर्षी कर्वे शिक्षण संस्था मुरुड संचलित NK वराडकर हायस्कूल मुरुड येथे संपूर्ण वंदे मातरम 5 कडव्यांचे गायले जाते. गेली अनेक वर्षे ही शाळा वंदे मातरम राष्ट्रीय गीत गात आहे. या संस्थेचे विश्वस्त विवेक भावे यांच्या उपस्थितीत वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सामूहिक वंदे मातरम गायन झाले. नमस्कार. महर्षी कर्वे शिक्षण संस्था मुरुड संचलित NK वराडकर हायस्कूल मुरुडमध्ये आज 7 नोव्हेंबर वंदे मातरमला 150 शतक पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण वंदे मातरम गीताचं गायन. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.